तेव्हा या सगळ्या वादाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माझा विशेषमध्ये। तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण होतंय आणि या पुरस्काराच्या निमित्तानं पुरस्कार जाहीर झालेल्या दिवसापासून ते आजपर्यंत अनेक वाद झाले। राजकारणातले असतील किंवा साहित्य क्षेत्रातली सगळेजण या वादात पडले, उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुर्दैवाची बाब म्हणजे याला जातीचा देखील लेबल लावलं गेलं, जातीचं राजकारण देखील यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आणि या सगळ्यानंतर आज सुनावणी होणार आहे हायकोर्टात सुद्धा, कारण या सगळ्याला आव्हान दिलं गेलं आणि आजच संध्याकाळी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं या ठिकाणी वितरण होणार आहे। या सगळ्या अनुषंगानं महाराष्ट्रानं जे काही पाहिलं ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नक्कीच नाहीये आणि म्हणूनच नेमकं या सगळ्या संदर्भात आपण कुठं चुकलो का, या सगळ्याचा कुठेतरी विचका झाला का आणि खरोखरच पुरस्कारांसाठी कोर्टाची पायरी चढावी लागते का, या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत। आता आपल्यासोबत या चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत पुण्याहून इतिहासाचे अभ्यासक संजय सोनावणे हे देखील आहेत, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। थोड्याच वेळात राहुल पोकळे यांनी जी याचिका दाखल केलेली या पुरस्काराच्या संदर्भात ते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, पण ते आता कोर्टात आहेत। थोड्या वेळात ते आपल्याशी निकाल आल्यानंतर ते सुद्धा जोडले जातील। असीम सरोदे कायदे तज्ञ ते देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि कायदेशीर बाबी देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मी संजय सोनावणे यांच्याकडे जातोय। संजयजी, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्रात आपण जे चित्र पाहायला मिळालंय, उभी फूट पडलेली आहे, ती सगळी फूट पडल्यानंतर या पुरस्काराचा असेल किंवा एकूणच महाराष्ट्राच्या प्रतिमेचा असेल, विचका झालाय का? तेव्हा संजय सोनावणे यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। मनोज आखरे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। मनोजी, ज्या पद्धतीने तुम्ही विरोध केला या सगळ्याला, आता विरोध तुम्ही करत असताना वैचारिक हा सगळा लढा म्हणत होतात, आता तुम्ही बसची तोडफोड करताय, तुमच्यावर ही वेळ का आली? संभाजी ब्रिगेडने वैचारिक लढाच कायम ठेवलेला आहे। आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे, परंतु हा प्रचंड मोठा भावनेचा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवभक्तातून आणि शिवप्रेमीमधून आहे। संभाजी ब्रिगेडने नेहमी ज्या ज्या वेळेस कुठलंही आंदोलन घेतलं हे सनदी मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन केलेलं आहे, परंतु ज्या ज्या वेळेस आम्हाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही आमच्या मार्गाने विचाराची लढाई विचारच दिली। परंतु हे सगळे शिवप्रेमी आहेत, अनेक शिवभक्त आहेत जे प्रबोधनाच्या माध्यमातून आता जागे झालेले आहेत आणि मग त्यांना जर न्याय मिळत नसेल तर त्यांनी त्यांच्या भावनेच्या उद्रेकापोटी हे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये तोडफोडीच्या माध्यमातून केलं असेल। परंतु आम्ही संघटनेच्या वतीनं कधीही कोणाला सांगितलं नाही की हिंसा करा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तोडफोड करा। संघटना हे कायम कायद्याचं पालन करणारी संघटना आहे। आम्ही संविधानाचा आदर करतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रभरामध्ये संघटना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे। पण एका बाजूला तुम्ही म्हणता परंतु या महाराष्ट्रभरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून तोडफोड ही भावनेच्या उद्रेकापोटी काही कार्यकर्त्यांमधून झाली असेल, त्याला संभाजी ब्रिगेडनं आदेश दिले असं होत नाही। संभाजी ब्रिगेडनं असे कुठलेही आदेश दिलेले नाही तोडफोडीचे। आपल्यासोबत असीम सरोदे आता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। असीम सरोदेजी, ज्या पद्धतीनं गेल्या 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात काय झालं आपण बघितलं, खरोखरच या पुरस्कारासाठी कायद्याची पायरी चढणं आवश्यक होतं का, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या सगळ्या जीवनाबद्दल, इतिहासाबद्दल आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाबद्दल कोणाच्याही मनात काही प्रश्न असण्याची शंका नाही। ते महाराष्ट्राचे आदर्श आहेत, कारण की ते वैचारिक आधारस्तंभ आहेत। आता न्यायालयीन हस्तक्षेप ज्यांनी केलेला आहे एखादी पिटिशन दाखल करून, त्या संदर्भात आपल्याला विचार करताना असं दिसून येते की अवॉर्ड देणं, एखादा अवॉर्ड देणं कोणाला तरी, म्हणजे पुरस्कार देणं किंवा एखादी आंतरराष्ट्रीय किंवा एखाद्या राज्यासोबत दुसरा करार करणं, या संदर्भात विशेषाधिकार हे
केंद्र सरकारला, राष्ट्रपतींना, राज्यपालांना आणि त्या राज्याच्या प्रमुखांना असतात, म्हणजे मुख्यमंत्र्यांना असतात किंवा मंत्रिमंडळाला असतात. मग या दृष्टीने आपण पाहिलं तर कायदेशीर दृष्टिकोनातून या संदर्भात एस.आर. बोम्मई यांच्या केसमध्ये निकाल देताना पण हेच उद्धृत करण्यात आलं होतं की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्या आहेत त्या चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही कोर्टामध्ये. आता हे एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे की कोणाला पुरस्कार द्यायचा आणि नाही द्यायचा या संदर्भातला चुकीचा असेल तरी तो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय असला तरी तो न्यायालयात, उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. आता त्या संदर्भात निर्णय येईल तेव्हा आपल्याला त्याची स्पष्टता होईलच. पण सरकारी निर्णय अशा प्रकारचा कुणाला पुरस्कार द्यायचा त्या निर्णयाला इम्युनिटी म्हणजे संरक्षण कायदेशीर दृष्टिकोनातून देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे निर्णय ज्युडिशियल इंटरफेरन्ससाठी उपलब्ध नसतात, म्हणजे त्याच्यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप कोणत्याही प्रकारचा करता येत नाही. आपल्या इथे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स जे आहेत म्हणजे कायदे मंडळ जे आहे आणि न्याय यंत्रणा जे आहे याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे आणि त्यांनी त्यांच्या कोणत्याही मर्यादा ओलांडू नये अशा प्रकारचं तत्व भारतीय घटनेने स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी न्यायालयीन हस्तक्षेप करणारी याचिका दाखल झालेली आहे की पुरस्कार देऊ नये, ती न्यायालयामध्ये त्याचा निर्णयच होऊ शकत नाही. कारण की न्यायालयाला बेसिकली घटनात्मक अडथळा आहे की न्यायालय त्या संदर्भात चूक किंवा बरोबर असं सांगू शकत नाही. कारण की हा कायदेशीर प्रश्न नाही तर हा घेतलेला एक धोरणात्मक निर्णय सरकारचा आहे. तो चुकीचा असला तरी पण त्याच्यावर उच्च न्यायालयामध्ये अशी याचिका करणं, त्यातून निर्णयाची अपेक्षा करणं हे कुठेतरी अपूर्ण समज शक्तीचं लक्षण आहे असं मला वाटते. आणि लवकरच निर्णय येईल तेव्हा पण आपल्याला हे स्पष्ट होईल की एक्झिक्युटिव्ह पॉवर जे आहे ते अशा प्रकारे चॅलेंज करता येऊ शकत नाही. असीम सरोदेजी, तुम्ही कायद्याची बाजू समजावून सांगितलेली आहे. आपल्यासोबत आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार होतात. पण एक महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्या निमित्तानं आता जर कायदेशीर ही बाब नसेल, सरकारचा निर्णय असेल, तर मग आता कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आखरेजी तुम्ही हा निर्णय मान्य करून या सगळ्या वादावरती पडदा टाकणार आहात का? अजिबात नाही. आमचा लढा हा सरकारशी आहे. आमचा लढा हा सरकारशी आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बाबासाहेब पुरंदरेला पुरस्कार देऊ नका, त्यांचा पुरस्कार रद्द करा, हे आम्ही सातत्याने सांगितलं. महाराष्ट्रभरामध्ये शिवसन्मान जागर परिषदेच्या वतीनं सगळीकडे प्रबोधनं केली, लोकांना सांगितलं, लोकभावना जागृत केल्या, त्यांना खरा इतिहास समाजासमोर आणून दिला. परंतु एवढं सगळं वादंग माजत असताना सगळ्या मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिली, राज्यपालांना निवेदन दिली, सगळ्या मंत्र्यांना निवेदन दिले. परंतु एवढं सगळं असताना मायबाप सरकार म्हणून सरकारनं कधीही संभाजी ब्रिगेडला किंवा इतर शिवप्रेमी संघटनांना पाचारण केलं नाही की बाबा तुम्ही इतका का विरोध करताय, काय अडचण आहे तुम्हाला. कमीत कमी मायबाप सरकार म्हणून या सरकारनं आम्हाला विचारायला पाहिजे होतं की तुमचा विरोध काय आहे. आम्ही तयार होतो की आम्ही तुमच्या सोबत वैचारिक लढायला तयार आहे, तुम्ही तुमचे पुरावे सादर करा, आम्ही आमचे पुरावे सादर करू, आम्ही बसायला तयार आहे. परंतु शासनाला मान्य नव्हतं. शासनाला याची हेकेखोरी करायची होती, कारण हे शासन स्वतःच्या डोक्यानं चालत नाही. हे शासन केवळ आणि केवळ त्यांची विचारधारा, प्रचलित व्यवस्थेची विचारधारा, ही विचारधारा लादण्याचं काम, RSSची विचारधारा लादण्याचं काम ही करत आहे. आणि म्हणून यांना कोण काय बोलतंय, कोण काय आव्हान करतंय, कोण कशामुळे आंदोलन करते याबद्दल काही याला घेणं राहिलेलं नाही. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही मायबाप सरकार आहे, तुम्ही आम्हाला बोलवलं पाहिजे, तुम्ही चर्चा केली पाहिजे. आम्ही का विरोध करतोय, आमचं चुकतंय कुठं. अहो, ज्यावेळेस आम्ही एवढं सगळीकडे महाराष्ट्रभरामध्ये खरा इतिहास सांगतोय, दाखवतोय, आमचा विकृतीला विरोध आहे हे एक लक्षात घ्या. जो इतिहास खोटा मांडलेला आहे त्या इतिहासाला आमचा विरोध आहे, व्यक्तीला आमचा विरोध नाही. व्यक्तीला तुमचा विरोध नाही, सरकारनं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला विचारायला हवं होतं असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत सोनवणे सर आहेत. सोनवणे सर, ज्या पद्धतीनं हे सगळं आपण बघतोय गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात काय सुरू आहे हे म्हणतायत, आम्हाला विचारलं नाही, सरकारनं आपली भूमिका रेटण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये सगळ्या राजकारण्यांनी, विद्वानांनी सगळ्यांनी मिळून या सगळ्या पुरस्काराचा विचका केलाय का? पुरस्काराचा विचका केला आहे हे विधान अत्यंत बरोबर आहे. खरं म्हणजे पुरस्काराचं एवढं अवमूल्यन महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचं केलं जावं आणि तोही केवळ असैद्धांतिक किंवा ज्याला आपण म्हणू की बालिशपणे केल्या गेलेल्या
खोडसाळ आरोपातून किंवा हवा तसा अर्थ काढून आपण एखादी गोष्ट लादायची आणि त्यासाठी सारा महाराष्ट्र पेटवायचा, द्वेष वाढवायचा. आणि आता तर मला वाटतं तोडफोडीपर्यंत सुद्धा काल काही प्रकरणं महाराष्ट्रामध्ये नोंदली गेली. तर अशा रीतीने आपण समाजामध्ये कोणता संदेश देत आहोत या निमित्ताने याचा आपल्याला गांभीर्याने आता विचार करण्याची अत्यंत गरज आली आहे. खरं म्हणजे आतापर्यंत झाले ते वाद झाले, आता आपण सोडून देऊ की आता होऊन गेलं त्याच्यात आपण काय करू शकत नाही. पण ऍक्च्युअली आपण काय करू शकतो, आपण मराठी माणसं, पुरोगामी म्हणणारे मराठी माणसं यांनी शांतपणे आपल्या कृत्यांचा स्वतःला जाब विचारला पाहिजे आणि आपण जे कृती करतो त्याचा समाजावर दूरगामी काय इफेक्ट होणार आहे, त्यातनं समाज दुभंगणार आहे का एकजीव होणार आहे. महात्मा फुलेने जे स्वप्न पाहिलं की एकजीव समाज, एकमय समाज, हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही पुरोगामी म्हणणारे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे आम्ही काय करणार आहोत, हा माझ्या समोरचा गंभीर प्रश्न या क्षणी उभा राहतो. त्यामुळे तुम्हाला जातीचा हा जो काही मुद्दा केला गेलेला आहे, एकूणच ह्या सगळ्या दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्यापर्यंत हे सगळं झालेलं आहे. पुरोगामीपणा म्हणायचा आणि अशा पद्धतीनं जातीवाद करायचा, ही कुठलं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे? तुम्हाला या सगळ्याचा असं वाटतं की केवळ राजकारणासाठी म्हणून या सगळ्याचा वापर केला गेला पुरस्काराचा? खरं म्हणजे नुसतं राजकारण नाही, जातीय ध्रुवीकरण हा खरा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे काय की मराठा विरुद्ध ब्राह्मण हा याच्या मागे खरं कारण, आणि याच्यामध्ये बहुजन समाज कारण नसताना फरफटवत नेला जात आहे. त्याच्यामध्ये एक दुभंग निर्माण केला जात आहे. यांचे राजकीय स्वार्थ काय असतील ते असतील, त्यांनी राजकीय स्वार्थ पाहण्यासाठी जातीचं कारण वापरू नये ही खरं तर आपली भूमिका असली पाहिजे. आणि दुर्दैवाने ती नाही. पुरंदरे ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाने लिहिलेलं आहे ते सगळं त्याज्यच आहे आणि ते अपमानास्पदच आहे, असा काहीतरी ग्रह करून वाक्य अर्धवट घेऊन किंवा मागचे पुढचे संदर्भ न घेता ते चिकटवून त्यातलं काहीतरी अर्थ काढायचा आणि बदनामी म्हणून भुई धोपायची. मी परवाच म्हणालो की लेनने जेवढी बदनामी केली नाही तेवढी आमचेच लोक बदनामी करून घरोघर पोचवत आहेत. हे आम्ही कुठं थांबवणार? आम्हाला छत्रपती शिवराय हवे, आम्हाला ही बदनामी नको आहे. आणि आमचेच लोक असे काय करतायत? बरोबर. असीम सरदेशी तुमच्याकडे येतो. अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे सुनावणी सरांनी. आखरेजी दुसऱ्यांनी केलेला हे जे काही बदनामी असेल यापेक्षा जास्त महाराजांची बदनामी तर या सगळ्यांकडून होती असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे पटतंय का? आणि कधीपर्यंत ही बदनामी सुरू राहणार आहे? अशातला काही भाग नाही. सत्य समाजासमोर आणणं हे गरजेचं आहे. या महाराष्ट्रभरामध्ये सत्य समाजासमोर आणणं हे गरजेचं आहे. यांनी लिहिलेलं इतिहासाचं लेखन विकृत आहे. हे विकृत इतिहासाचं लेखन जर समाजासमोर आम्ही मांडत असू, तुम्ही हे लेखन लिहिलेलं विकृत आहे आणि यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केल्या जात आहे. तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित यांना ज्यावेळेस करतो तर शासनानं कायदेशीर सल्ला तरी कधी घेतलाय का? कारण महाराष्ट्रभरामध्ये साधा शिक्षक पुरस्कार जर द्यायचा असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतले जाते, पोलिसांचे रिपोर्ट घेतले जातात. परंतु बाबासाहेब पुरंदरेंवर कोल्हापूर मध्ये एक खटला चालू आहे, पुण्यामध्ये खटला चालू आहे. मग असे अनेक खटले चालू असताना सुद्धा बाबासाहेब पुरंदरेला पुरस्कार जाहीर होतो. मग बाबासाहेब पुरंदरेला आजपर्यंत आम्ही काही बोललो नाही, परंतु या इतिहासाला, त्यांनी लिहिलेल्या विकृत इतिहासाला राजमान्यता मिळेल म्हणून आमचा विरोध आहे. आपण चर्चा करतोय महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं जो काही वाद महाराष्ट्रात सध्या सुरू आहे आणि कोर्टात देखील तो सुरू आहे. आणि कोर्टात आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या विरोधातल्या याचिकेवरती सुनावणीला सुरुवात झालेली आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूने उदय वारुंजीकर युक्तिवाद करणार आहेत. आणि या सगळ्या निमित्तानं आता आपल्याशी बोलण्यासाठी भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. भारती, कोण कुणाची बाजू मांडतंय आणि या सगळ्या निमित्तानं पुरस्काराच्या विरोधात जे आहेत त्यांच्या जे भूमिका काय नेमकी? तेव्हा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आज या सुनावणीतून पुरस्काराच्या निमित्तानं काय निर्णय येतो, निश्चितपणे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला आव्हान दिलं गेलेलं आहे. सरकारनं हा निर्णय घेतलाय, पण हा निर्णय मान्य नाही म्हणत हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे आणि आता या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार आहे. अनिल सिंग हे महाधिवक्ता आहेत. पुरस्कार घोषित करताना निकष डावलल्याचा देखील आरोप होतोय. भारती सहस्त्रबुद्धे पुन्हा एकदा आपल्याशी जोडल्या गेल्यात. भारती, आता सुनावणी सुरू झाली आहे, काय अधिक माहिती आहे?
आत्ता सुनावणी सुरू झालेली आहे. उदय वारुंजीकर, स्वतः महाभिवक्ता अनिल सिंग आणि याचिकाकर्त्यांचे वकील शेखर जगताप हे 3 वकील सध्या या याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायाधीशांसमोर उभे आहेत. आणि याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत शेखर जगताप यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. त्याने सगळ्यात आधी अशी भूमिका मांडलेली आहे की बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झालेला आहे, जो आज दिला जाणार आहे. मात्र पुरस्कारांचे जे निकष असतात ते बाबासाहेबांच्या बाबतीत पूर्ण होत नाहीये. राज्याची जी पॉलिसी असते महाराष्ट्र भूषण देण्याची, त्यात असं असतं की पद्म पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, मग कुठलाही पद्मश्री म्हणा किंवा पद्मभूषण म्हणा, त्या लोकांना प्राधान्य दिलं जातं. मात्र बाबासाहेब पुरंदरेंना एकही पद्म पुरस्कार मिळाला नाहीये. तसंच एखाद्या क्षेत्रात किमान 20 वर्ष अविरत निरपेक्ष काम केलेलं असलं पाहिजे त्या व्यक्तीने आणि त्या क्षेत्रासाठीच तो पुरस्कार दिला जातो. ती अटही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्ती ठरत नाही, असा आतापर्यंत युक्तिवाद झालेला आहे. यापुढे आता बाबासाहेबांच्या बाजूने वारुंजीकर आणि राज्य सरकारच्या बाजूने अनिल सिंग हे सुद्धा युक्तिवाद करतील. विलास. धन्यवाद भारती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सुनावणी सुरू झालेली आणि आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या सुनावणीच्या नंतर पुढे काय होतं, कशा पद्धतीचा निर्णय येणार आहे, याचे प्रत्येक अपडेट्स आपण एबीपी माझावरती बघणार आहोत. पण आता या निमित्तानं आता सुनावणी सुरू झाली आहे. आपण असीम सरोदेंकडे जाऊयात. असीमजी, ज्या पद्धतीनं आता हे सगळं सुरू झालेलं आहे, यानंतर खरोखरच एखादा राजकीय मुद्दा घेऊन अशा पद्धतीनं कोर्टाची पायरी चढणं कितपत योग्य आहे, आणि तेही राजकारणासाठी? मला वाटते की हा जो वाद झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याला राजकीय स्वरूप प्राप्त झालेलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, हे सगळ्यांनीच मान्य करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र भूषण संदर्भात जो वाद झाला त्याच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार न राहता त्याला आता कदाचित महाराष्ट्र दूषण पुरस्कार म्हणावं लागेल का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात ज्या लोकांनी धाव घेतलेली आहे त्यांच्या संदर्भात मगाशी जसं मी सांगितलं की हे जे सगळे निकष ठरवलेले आहे पुरस्कार कोणाला द्यायचे याचे, हे निकष म्हणजे कायदा नाही आहे. कायद्याची प्रक्रिया चॅलेंज केली जाऊ शकते आणि हे कायद्याचे निकष जे आहेत ते साधारणतः कोणाला पुरस्कार दिला पाहिजे याच्या संदर्भात आहे. मी इथे आपल्यासमोर फक्त कायद्याची बाजू मांडतोय, मला बाबासाहेब पुरंदरेची बाजू मुळीच घ्यायची नाहीये. पण कायदा स्पष्ट आहे की हे निकष ठरवण्याचे अधिकार सरकारला आहे आणि ते त्याला त्या निकषांना कायद्याचं स्वरूप नसल्यामुळे त्याला अशा प्रकारे कायदेशीर आव्हान दिलं जाऊ शकत नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जो मुख्य मुद्दा म्हणून आपण म्हणतो, लोकहिताचा मुद्दा ज्याला इश्यू आपण म्हणू शकतो, तर तो त्या अनेक इश्यूंवर न बोलता आपण आज नॉन इश्यूजवर बोलतो आहे. आणि आज इथपर्यंत आपली मजल गेलेली आहे की आपण न्यायालयाचा महत्वाचा वेळ या नॉन इश्यूजवर म्हणजे महत्वाचा नसलेल्या मुद्द्यावर आपण आज खर्च करणार आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि न्यायव्यवस्थेचं पण, की अशा प्रकारच्या केसेस पण काही जण दाखल करतात. म्हणून मला असं वाटते की आपण मुद्द्यांबद्दल बोललं पाहिजे, लोकांच्या फायद्याबद्दल बोललं पाहिजे. कदाचित मग बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास तज्ज्ञ नसतील, त्यांना एक साहित्यिक म्हणून पुरस्कार दिला तर चालत असेल का, याच्याबद्दल संभाजी ब्रिगेड असतील किंवा सगळ्या मान्यवर संघटनांशी सरकारने बोलायला पाहिजे होतं. संवादातून सुसंवाद घडून येत असतो आणि ज्यांच्यासोबत ओरिजिनली समाजाचा आणि समाजातल्या काही घटकांचा विसंवाद आहे त्यांना पुरस्कृत करणं हे चुकीचं आहे, हे आता अनेक जणांना वाटत आहे. त्यामुळे पुरस्कार देत असताना न्यायालयीन आता लढाई जी लढली जात आहे त्याला तसा काही कायदेशीर आधार नाही. आणि म्हणून याच्यातून कोणीही वकील असले आणि किती पण आर्ग्युमेंट झाले तरी हेच पुढे येणार आहे की हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असल्यामुळे याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काही नसल्यामुळे, हा कायदा नसल्यामुळे त्याला कायद्याचं स्वरूप देऊन त्याच्यावर चर्चा करता येत नाही. आणि म्हणून मग कोणाला पुरस्कार द्यायचा हा सरकारचा विशेषाधिकार जो आहे तो अशा प्रकारे न्यायालयात आपण आव्हान त्याला देऊ शकत नाही. हेच कदाचित या केसमधून पुढे येऊ शकेल असं मला वाटते. निश्चितच आपली त्याच्याकडे नजर असणार आहे, कारण हा निकाल काय येतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. संजय सोनावणी सरांकडे जातो. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की हा सगळा वाद निर्माण झाला, त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी आमच्याशी संवाद साधला असता तर आम्ही त्याच्याशी आमची बाजू मांडली असती आणि ती लढाई पुढे गेली असती वैचारिक पद्धतीनं. सरकार कुठेतरी कमी पडलं या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी किंवा सगळ्यांचं याबद्दल एकमत करण्यासाठी. खरं म्हणजे असं आहे की सरकारने समिती नेमलेली होती, समितीने हा घेतलेला निर्णय आहे. समितीने निर्णय घेतल्यानंतर तो सरकारने तो पुरस्कार जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये सरकारने कोणाशी चर्चा करायची, कोणाशी चर्चा करू नये हे बंधन हे सरकारवर कोण घालू शकतं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की पुरंदरेंमुळे हा एवढा मोठा सामाजिक वाद निर्माण होईल अशी कल्पना कदाचित त्यांनी केली नसेल, परंतु आता वाद तर निर्माण झालेला आहे. अशा स्थितीमध्ये सरकारने
चर्चा जर करायची म्हटली तर जी चर्चा ज्यांच्याशी करायची त्यांची भूमिका जर एवढ्या आक्रमकपणाची आणि एवढ्या टोकाची असेल, ही जर अशी जर परिस्थिती असेल तर अशा स्थितीमध्ये चर्चा होऊ शकते का की आम्ही एक हट्टच धरून बसलो किंवा एक आग्रही भूमिका घेऊन बसलो की आम्हाला बदलायचंच नाही, आम्हाला मान्यच करायचं नाहीये, तर मग ते चर्चा होऊ शकत नाही. चर्चा कोणाशी होऊ शकते की चर्चा सुसंवाद होऊ शकतो. तो दोन गोष्टी आम्ही तुमच्या ऐकून घेतो, दोन गोष्टी आम्ही मान्य करतो, दोन गोष्टी आम्ही तुम्हाला पटवून देतो आणि पुराव्यानिशी पटवून देतो. पुराव्यानिशी त्यांच्याकडे पटवण्यासारखं खरं तर काहीच नाहीये. वाक्यांची तोडमोड आहे, संदर्भहीन, म्हणजे मागचा पुढचा संदर्भ न देता आदली मधली वाक्य घ्यायची आणि मग आरोप करायचा कोणावर तरी. तर अशा पद्धतीने तर चर्चा कशी होईल? अशा पद्धतीने चर्चा होते. आणि दुसरी गोष्ट अशी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी जो झाला तो, पुरंदरे इतिहासकार आहेत का? ते इतिहासकार अजिबात नाही. पुरंदरे हे आख्यानकार आहेत, रसाळ पद्धतीने, अलंकारिक पद्धतीने, काव्यात्मक पद्धतीने शिवचरित्र मांडणारे ते गृहस्थ आहेत. आता अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा आल्या त्याचे तुम्ही काही अर्थ घेऊ शकता. उदाहरणार्थ एक सांगेल मी, आजकाल सगळं विज्ञान पुढे गेलेलं आहे. प्रेयसीला चंद्रासारखं म्हटलं तर काही वावं वाटत आहे, पण एखादी प्रेयसी प्रियकर्त्या थोबाडीत मारू शकेल, कारण काय की चंद्र हा खड्ड्यांनी भरलेला आहे, खडबडीत आहे, अत्यंत कुरूप आहे. हे वैज्ञानिक सत्य सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे काव्यात्मक उपमा आणि वैज्ञानिक उपमा किंवा ऐतिहासिक गोष्टी, इतिहासामध्ये उपमा चालत नाही, उत्प्रेक्षा चालत नाही, तिथे फक्त सत्य, तथ्य आणि पुरावे याच गोष्टी चालतात. म्हणून इतिहास हा वृक्ष असतो. त्यामुळे इतिहास हा लोकप्रिय होत नाही. लोकप्रिय काय होतं तर कादंबऱ्या लोकप्रिय होतात. आता आपण विश्वासरावांची पानिपत पाहू. विश्वासरावांची पानिपत लोकप्रिय का झाली? कारण त्यांनी पानिपतची शोकांतिका अत्यंत काव्यमय पद्धतीने लोकांसमोर मांडली. जर तो इतिहास इतिहासामध्ये पानिपत होतच, परंतु तो कधी पॉप्युलर झालेला नाहीये. शेजवलकरांची 61 साली निघालेली 1961 ची आवृत्ती संपायला 2004 सालनं उजाडलं आणि तेवढ्या कालावधीमध्ये विश्वासरावांच्या 17-18 आवृत्त्या होऊन गेल्या. आता हे विश्वासरावांचं कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी रसाळपणे का होईना, काव्यात्मक पद्धतीने का होईना त्या शोकांतिकेला लोकांपर्यंत पोहोचवलं. आता आपण ज्यांना इतिहास पाहायचा, खराखोरा इतिहास काय ते इतिहास वाचतील आणि ज्यांना फक्त एक केवळ तोंडओळख व्हावी, आपले महानायक कोण आहेत इतिहासातले हे समजावं, यासाठी ते कादंबऱ्या वाचतील. आणि कादंबरी हा इतिहासाकडे जाण्याची पहिली पायरी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण काय करतोय, कादंबरीच घट्ट धरून बसलोय, त्यातल्या उपमा उत्प्रेक्षांनाच घट्ट धरून बसतोय, त्यातनं वाटेल तसा अर्थ काढतो आहोत आणि त्यातून अख्खा महाराष्ट्र पेटवतो आहोत. ही गोष्ट मला मान्य नाही. माझी भूमिका अशी आहे की मी इतिहासकार आहे आणि कादंबरीकार आहे. मी ज्यावेळेस कादंबरी लिहितो त्यावेळेस माझी भूमिका वेगळी असते आणि इतिहासाची भूमिका असतो त्यावेळेस भूमिका वेगळी असते. या दोन भूमिका जर समजत नसतील तर इतिहासाबद्दल बोलण्याचा कोणाला अधिकारच नाही असं मला म्हणावं लागेल. नाही, नक्कीच. आणि हे तुम्ही जे या पद्धतीने कुणीही मग असं झालं याच्यामुळे की मला 2-3 इतिहासकार म्हणजे तरुण होतकरू होतो, म्हणजे आज 25-30 आहेत, त्यांनी मला असं विधान केलं की शिवरायांवर आम्ही लिहायचं की नाही लिहायचं. उद्या आम्ही सामान्य घरातली माणसं आहोत, आमची भाषा तेवढी प्रबळ नाही, आमच्या एखाद्या शब्दातनं कोणता तरी अन्वयार्थ काढला आणि जर आमच्याही विरुद्ध असं काही उद्या जर झालं तर आम्ही काय करायचं. म्हणजे शिवाजी महाराजांवर इथून पुढं साहित्य सृजन करायचं की नाही, इतिहास संशोधन करायचं की नाही, हा अत्यंत गंभीर मुद्दा या निमित्ताने निर्माण झाला. आणि हा धोका हा आपण आत्ताच ओळखायला पाहिजे. बरोबर, हा धोका आत्ताच ओळखला पाहिजे. पुरंदरेंचा पुरस्कारही महत्वाचा नाही. नक्कीच. तुम्ही जे म्हणताय तर ते मान्य का होत नाही मग संभाजी ब्रिगेडला अजून कधीपर्यंत ही जी पेटवा पेटवीचं राजकारण सगळं सुरू आहे ते कधीपर्यंत सुरू ठेवायचंय आणि ते कधी थांबणार आहे याच्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातोय त्या निमित्तानं सगळं जे राजकारण सुरू आहे, जो वाद सुरू आहे, त्या निमित्तानं आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनावणी सरांनी सांगितलं की या सगळ्या निमित्तानं जे तथ्य समोर आणले जात आहेत यात कुठलंही तथ्य नाहीये आणि जे आक्षेप आहेत त्यातही काही तथ्य नाहीये. या सगळ्या निमित्तानं की कुठपर्यंत हे सगळं सुरू राहणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आपण याचं उत्तर घेऊयात. आपल्यासोबत मनोज आखरे आहेत. मनोजजी, हे सगळे आक्षेप एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून त्यांनी जे काही खोडून काढलेलं आहे त्याला तुमचं उत्तर काय आणि हे कधीपर्यंत सगळं सुरू राहणार आहे? एक लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रभरामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत हे सातत्याने गेल्या 20 वर्षापासून आपण सांगतोय. आपण तेही मान्य करतायत. कादंबरीकार आहेत, ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. ते ऐतिहासिक कादंबरीकार आहेत, त्यांनी ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली आहे आणि ऐतिहासिक कादंबरी हा काही इतिहास नसतो. मग त्यांनी तरी कुठे दावा केलाय की हाच इतिहास आहे, प्रबोधनाची चळवळ आहे, स्वतः इतिहासकार आहे म्हणून?
अहो ते इतिहासकार असतील, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही, हा परंतु ऐतिहासिक कादंबरी लिहिणं हा इतिहास नव्हे हे आम्ही सांगतो. जर तुम्हाला एवढंच होतं तर मग तुम्ही एवढं चर्चेला आम्हाला का बोलवलं नाही? अहो मागच्या वेळेस 2004ला आम्ही ज्यावेळेस दादोजी कोंडदेवच्या पुतळ्याला विरोध केला त्यावेळेसच्या तत्कालीन सरकारनं आम्हाला चर्चेसाठी बोलवलं, समिती नेमली आणि समिती नेमती स्पष्ट झालं की दादोजी कोंडदेव गुरु नाहीत असं स्पष्ट निर्वाळा दिला आणि त्यावेळेस पुण्यामधला दादोजी कोंडदेवचा पुतळा काढला गेला. 4थीच्या पुस्तकातील दादू कोंडदेव गुरु म्हणून बाद झाले. मग हे सगळं का झालं की चर्चा झाली, चर्चेमध्ये आम्ही पुरावे सादर आखरीजी केले. एका प्रश्नाचं आज उत्तर पण द्या. तुम्ही जर आम्हाला बोलवलं असतं, आखरीजी तर आम्ही चर्चा केली तुमचं म्हणणं असती. ऐकून घेतो. काल शरद पवार सन्माननीय नेते करते पुरुष म्हणून आपण सगळे महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतो, ते मुख्यमंत्र्यांची जाऊन त्यांनी भेट घेतली, त्या भेटीमध्ये दुष्काळावर चर्चा केली. हा महाराष्ट्रात इतका मोठा वाद निर्माण केल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन जर बोलले असते, ते त्या विषयाबद्दल जर चर्चा केली असती दोघांनी मिळून, दोघे करते आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे करते पुरुष आहेत, तर वाद इतका वाढला नसता. ती चर्चा का झाली नाही? मग एक लक्षात घ्या, आता जसं सरोदे सरांनी सांगितलं की इश्यू आणि नॉन इश्यू, आजचा इश्यू आहे शेतकऱ्यांची आत्महत्या. हा विषय आम्ही सातत्याने मानतो, कारण आम्ही एकाच विषय एकाच अंगाने चालत नाही. संभाजी ब्रिगेड सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक दहशतवादाच्या उच्चाटनासाठी आज महाराष्ट्रातला हा इश्यू नाही का? आणि तो बोलायला म्हणून नको होता एक का मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवारांनी? तोच पवार साहेबांचा प्रश्न आहे. मग आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही सामाजिकरित्या काम करत असताना या महाराष्ट्राभरामध्ये खोटा इतिहास आम्ही रुजू देणार नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये जर खोटा इतिहास रुजवला गेला तर भविष्य काळामध्ये हा संदर्भ म्हणून पाळला जाईल आणि हा विकृत इतिहास जर आमची येणारी पिढी संदर्भ म्हणून घेत असेल तर छत्रपती शिवरायांचं इतिहासातून नाव पुसलं जाईल. या महाराष्ट्र आमच्या बापदादाच्या रक्ताने आम्ही मांडलेला महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र बांधलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये या काळ्याशाहीनं जर हे कोणी करत असेल तर आम्ही सगळेजण हेच म्हणतायत, एका बाजूला पुरोगामीपणाचा टेंभा मिरवला जायचा, दुसऱ्या बाजूला जातीवाद करायचा. हे कुठलं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात? आम्ही एक बघा, ज्या वेळेस महाराष्ट्रभरामध्ये खरा इतिहास सांगितला जातो, खरं विचार सांगितले जातात, तर त्यावेळेस बंधनं आणण्यासाठी, त्यांना दाबण्यासाठी जातीवादाचा टेंबा समोर आणले जाते. आम्ही कधी जातीवादाचा टेंबा मिरवलेला नाही, आम्ही कधी जातीवाद म्हणून मांडलेला नाही. आमची संघटना सर्व बहुजन समाजातील संघटले युवक आहेत. आमची संघटना तशी जातीवादी संघटना म्हणून नाही. पण संभाजी ब्रिगेड आलं की त्याला जातीवादाच्या स्वरूपामध्ये संकुचित करायचं, हे कटकारस्थान, हे कपटकारण यामधल्या प्रतिगामी व्यवस्थेचं आहे. आज आम्ही ज्यावेळेस सत्य बोलतो तर आमच्या पोरांना स्फोटकं पाठवले जातात. हे काय म्हणजे आम्हाला धमक्या दिल्या जातात. अहो, सत्य बरळणाऱ्याच्या जबानी छाटण्यासाठी हे जल्लादांना पोहोचतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या महाराष्ट्रभरामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी विरोध केलाय. आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून अनेक संघटनांनी विरोध केलेला आहे. आज आपल्याला शरद पवार साहेब असतील, त्यांनी विरोध दर्शविला असेल, विखे पाटील असतील, काँग्रेसचे प्रवक्ते राजीव सातव असतील, अशोकजी चव्हाण असतील, या सर्वांनी विरोध दर्शविला. तुम्हाला सरकार कोणासोबत चर्चा करायला तयार नाही. आम्ही इतक्या दिवसापासून ओरडतो, सरकार चर्चा करायला तयार नाही. का तयार नाही? काय विचारांची देवाणघेवाण करत नाही आणि आम्हाला सांगतात की विचाराचा लढा विचारांनी लढा. आणि कुठं विचारांची देवाणघेवाण करताय तुम्ही? तुमचा केवळ तुमचा टेंबा विरोध नाही. आखरेजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ह्या सगळ्यांनी विरोध केला. हे सगळेजण तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मतांचं राजकारण करतायत असं तुम्हाला वाटत नाही? मुख्यमंत्र्यांना जाऊन ते भेटतात पण तिथं चकार शब्द बोलत नाही, अजिबात नाही. आम्हाला मतांचं राजकारण वाटत नाही. एक लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेड अशी संघटना आहे जे चुकला त्याला सुद्धा आम्ही सोडलेलं नाही. या महाराष्ट्रभरामध्ये, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो कोणी व्यक्ती असेल, तो काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असेल, तो चुकला तर आम्ही त्याला सोडलेलं नाहीये. मग काल शरद पवार चुकले का? शरद पवार बोलायला हवं होतं का मुख्यमंत्र्यांच्या विषयावर? शरद पवारांचा तो प्रश्न आहे. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान केलं नाही की तुम्ही आमच्या सोबत या म्हणून. हे बघा, आम्हाला मुद्द्यावर तुम्ही चर्चा करायला सांगा. आम्हाला शरद पवारांचा विषय आहे तो शरद पवार जाणे. आमचा विषय जो आहे आम्ही तो विषय तुम्हाला सांगतोय. शरद पवारांनी शरद पवारच्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, विखे पाटलांनी विखे पाटलाच्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. अहो, कारण या देशामध्ये राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये असंतुष्टता पाहिजे नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जर असंतुष्टता निर्माण झाली तर या महाराष्ट्राचा जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो याला कलंक लागेल. म्हणून
ही लोक कदाचित रस्त्यावर आली असेल की बाबा विचार करा, विचारांची देवाणघेवाण घ्या, एकमेकाला विचारानं बोला, आणि आम्हाला सांगता विचाराची लढाई विचारानं लढा. अरे विचार करायला बोलवता कुठं, चर्चा करायला बोलवता कुठं? आम्ही आलो, आम्ही बोललो, हो आम्ही विचार करू, हा आम्ही सांगू. अरे आम्ही लोक तुम्हाला भेटायलो, निवेदन द्यायलो, मायबाप सरकार म्हणून तुम्हाला दादा सांगायलो, बरोबर. तरी तुम्ही चर्चा करायला तयार नाही. मग चर्चा मागच्या करायला तयार सरकारने नाही, आम्हाला तुमचं असं बोलवलं म्हणणं आहे की होतं, सरकारनं विचाराने चर्चा विचार केली नाही. झाला. मी येतो तुमच्याकडे. संजय सोनवणीजी, ज्या पद्धतीने त्यांचं असं सरकारनं म्हणणं अजिबात आहे की चर्चा केली चर्चा नाही, केली बोलवलं जात नाही, सुद्धा नाही. चर्चाच होत नाही आमच्या सगळ्या संदर्भात, या सगळ्या विषयाच्या संदर्भात पुरोगामीपणाचा सगळा टेंबा मिरवला जाऊन एक लक्षात घ्या, जातीवाद इथं करण्याचं चर्चा काही फेनवर होत राजकारण नाही, महाराष्ट्रात रुजवलं केवळ जातंय. आणि केवळ. पहिली गोष्ट अशी आहे, हम्म, बरं का, हॅलो? साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. चर्चा कोणाशी होते? हम्म, चर्चा होते की अभ्यासकांशी चर्चा होते, ज्यांच्यामध्ये विवेक आहे अशा लोकांशी चर्चा होते, ज्यांच्याशी दोन गोष्टी आपल्या प्रभावीपणे आणि पुराव्यानिशी मांडता येतात अशा लोकांशी चर्चा होते. आता यांचं म्हणणं काय आहे की या कादंबरी हे त्यांनाही मान्य आहे, बाबासाहेबांनाही मान्य आहे, मलाही मान्य आहे की ती कादंबरी आहे, आख्यान आहे. हो मग तो इतिहास जर नाही, तो इतिहास खोटा रुजवला जातो असं म्हणण्यामध्ये काही अर्थच नाहीये. बरोबर. बरं, आता इथं जातीयवाद कसा आहे आता मी हे सांगू इच्छितो. आता श्रीमान योगी ही शिवाजी महाराजांवरची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. आता ती कादंबरीमध्ये आक्षेपार्ह म्हणता येतील असे शेकडो गोष्टी सापडतील आपल्याला, परंतु ती कादंबरी आहे हे सगळ्यांना त्याचं भान आहे म्हणून त्यातलं कुणी वादळ केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वामी त्यांनीच रणजित देसाईंचीच कादंबरी आपण घेऊ, त्याच्यामध्ये तर असा आरोपच आहे की सती प्रथेचं उदात्तीकरण केलेलं आहे, परंतु त्याच्यावर कधीही कोणी आक्षेप घेतलेला नाही. मग तो इतिहास चुकीचा सांगितला जातो असं आपल्याला म्हणता येईल का? तर नक्कीच म्हणता येईल, परंतु तरी वाद नाही, कारण ती कादंबरी आहे आणि त्यांनी नायकाचं नायिकेचं उदात्तीकरण केलेलं आहे हे आपण वाचक म्हणून मान्य करतो आणि तिथे सोडून देतो. म्हणून सती प्रथा असावी असं कोणाला वाटत नाही. तिसरी गोष्ट अशी, विश्वास पाटलांची कादंबरी आहे समजा पानिपत, त्याच्यामध्ये इतिहासाचं जर सूक्ष्मदर्शक भिंग घेऊन बसलं तर अनेक चुकीच्या गोष्टी आढळून पण येतील, परंतु तो वादच नाहीये. याचं कारण असं आहे की इतिहास हा गोष्ट पुराव्यांवरच फक्त चालते आणि तो मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इतिहास हा नेहमी वृक्ष असतो, संक्षिप्त असतो आणि तो फक्त निरस भाषेमध्ये लिहिलेला असतो. कादंबरीची प्रथा वेगळी असते, कादंबरीकाची भूमिका वेगळी असते, त्याची शैली वेगळी असते, प्रत्येकाची शैली वेगळी आहे प्रत्येक कादंबरीकाराची. त्यानुसार त्याची कादंबरी जास्त खपणार का कमी खपणार हे अवलंबून आहे. आता मग तुम्ही मला सांगा, रणजित देसाईंबद्दल आक्षेप नाही, पुरंदरेंबद्दल फक्त जातीवाद म्हणायचं की नाही म्हणायचं हा पहिला प्रश्न. तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये आता नाही, तो प्रश्नच त्यांच्याकडे घेऊन जाऊयात आपण. आखरेजी, जर तुम्ही विश्वास पाटलांच्या कादंबरीवरती आक्षेप घेत नाही, रणजित देसाईंच्या कादंबरीवरती आक्षेप घेत नाहीत, पुरंदरेंच्या कादंबरीवर आक्षेप घेता, जातीमुळे का? एक लक्षात घ्या, बाबासाहेब पुरंदरेला आम्ही विरोध केलेला आहे कारण त्यांना आता तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणून सन्मानित करताय. लक्षात घ्या, आमचा अनेक लोकांनी लिहिलेलं आहे, त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे लिखाणाचं, परंतु तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताय म्हणजे या महाराष्ट्राला खोटा इतिहास लादताय. पण ते कुठं म्हणतात की हा इतिहास आहे, ती कादंबरी म्हणताय तुम्ही देताय म्हणून आम्ही बाबासाहेब पुरंदरेला विरोध करतोय. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला इतिहास हा खोटा, विकृत आणि चुकीचा इतिहास आहे. अलंकारित भाषेमध्ये त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. आखरेजी ते कुठंच मान्य करत नाहीत की तो इतिहास आहे. भाषण करून कुठंच नाही मान्य करत आम्ही तो इतिहास आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी लिहिलं, लिखाण केलं, मान्य आहे, परंतु त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या लिखाणाला जर पराप्त होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला गेलाय म्हणून आमचा विरोध आहे. कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला जातोय कसा, जर अशा अनेक इतरही लेखकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि त्यांच्या लिखाणामध्ये छत्रपती शिवराय किंवा इतर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असेल, मग ते कोण्या जातीचा असेल तर त्यावेळेसही संभाजी ब्रिगेड रस्त्यावर राहणार आहे. लक्षात घ्या. पण मग आता तुम्ही यापुढे आमचा जात म्हणून विरोध नाही,